अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंप इथं प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे येथील नागरिक व रहिवाशांना चक्क नरक यातना भोगाव्या लागत आहेत। ड्रेनेज, रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा सुद्धा येथील नागरिकांना पुरवण्यास संबंधित नगरसेवक, आमदार व प्रशासन आजपर्यंत अपयशी ठरले। येथील प्रतिनिधींच्या नियोजन शून्य व निष्क्रिय कारभारामुळे येथील नागरिकांना जिवंतपणे नरक यातना बघाव्या लागतात। पावसामुळे येथील रस्त्यावर व घरामध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक हैराण झाले। त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन धोका निर्माण झालाय। वारंवार संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगूनही दखल घेतली जात नाही। त्यामुळे येथील नागरिकांनी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अमितजी कांबळे साहेब, प्रतिनिधी व जिल्हा संपादक महबूब शेख व जिल्हा प्रतिनिधी सद्दाम पठाण, प्रतिनिधी नबीलाल खरादी यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला। लवकरात लवकर या समस्या सोडवल्या नाही तर या भागातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आम्ही इथे येऊन 33 वर्ष झाले। 33 वर्षापासून ही समस्या कायम आहे। दरवर्षी ज्या वेळेस प्रवीण डोंगरे साहेब निवडून आले होते त्यावेळेस अपूर्ण काम करून गेले आहेत त्यांनी। ते काम जे केलेले आहेत ना, या नगराच्या मानाने त्या पाईपलाईनचे काम बरोबर झालेलं नाही आहे, अजून सुद्धा बरोबर नाही आहे। किती जरी सांगितलं तर हे लोक ऐकत नाहीत, सत्ताधारी लोक ऐकत नाहीत, विरोधक ऐकत नाहीत, कोणी ऐकत नाहीत। जसं पहिला पाडा 55 आहे तसंच आहे। इथं त्रास आम्हाला होतोय, ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना होत नाही, गाड्यामध्ये फिरणाऱ्यांना होत नाही। तर जे आम्ही राहतो ते आम्ही मरण यातना भोगवत होतो। सध्या सकाळपासून फक्त जे वाटप करण्याचं आलेलं आहे ना, तेवढ्या अन्नावर आम्ही बसलेलं आहे। कोणी पाठवू अन्न, कोणी पाठवू, त्या तो विषय नाही आहे। पण घरातलं असून सुद्धा कोणा आम्हाला करून खाता येणं आणि राहायची तर सोय इतकी, रात्री साप आला माझ्या अंगावर पाण्यात असल्यामुळे मी वाचलो। कोण प्रतिनिधी वगैरे कोण आले का नाही? तर कोणी प्रतिनिधीचं नावच काढू नका, मला इतकी चिडलंय। कोणच नाही, कोणी येत नाही, कोणी प्रतिनिधी, एक प्रतिनिधी लक्ष नाही। आणि ऐन टायमाला मतं मागताना मात्र तेवढे येतात, 1-2 दिवस येतात, खलास, तेवढंच। इथं नगरसेवक कोण येते तुमच्या वार्डात? विनायक कोंडेर होते। त्यांचा फोन नाही, काय नाही, काय प्रतिक्रिया काय तरी रिस्पॉन्स करत नाही। आता तुमची काय आहे मागणी, काय तुमची प्रतिक्रिया काय? आमची मागणी आहे सध्या आता जे महापालिका निवडणूक होणार आहे त्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे। आम्हाला कुठलाही नगरसेवक नको, काही नको। वायरिंगचं तर इतकी भयानक अवस्था इथे आमच्या भागात आहे। लांब साधी जरी गाडी आली त्या वायरिंग हे तटल्याशिवाय जात नाहीत। ती जीवितहानी झाली नाही अजून, एवढं मात्र खरं आहे। कधी होतंय हे वाट बघत आहे महापालिका, MSCB महापालिका वाट बघत आहे, आमच्या मरणाची वाट बघत आहे। ते भले मोठे पगारी घेतात, भारी भारी गाडीमध्ये फिरतात, आलिशान गाड्यामध्ये फिरतात, स्वतःसाठी मोठे मोठे बंगले बांधून ठेवलेत। आता दिसतंय फक्त एकच बंगला, पण अजून त्याच्या पाठीमागे किती बंगले असतात कोणाला माहिती। आम्हाला ते देणं घेणं नाही, बंगल्याबद्दल देणं घेणं नाही, पण तुम्ही तुमच्या निष्ठेप्रमाणे वागत नाही। तुमचं जे कार्य आहे त्या कार्य तुम्ही करत नाही, दुर्लक्ष सगळ्या कामाकडे दुर्लक्ष। इथे जवळजवळ आपली लोकसंख्या किती मोठी आहे काय आता आकडा सांगू शकत नाही। त्या आकड्याच्या मनाने तुम्हाला जर आता मी स्वतः गोंडी काम करतोय, खोदून जर दाखवलं तर ती पाईपलाईन यांना चप्पलने पडवा का कशाने पडवा? इतकी लहान छोटी पाईपलाईन टाकली तो। 6 महिन्याला एकदा, वर्षाला एकदा, 2दा 3दा पाईपलाईन। तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद आहे। जरी कोणाला काही वाईट वाटलं असेल मी बोलणं, येऊन मला काय करायचंय मी बघून घेतो। मग माझं नाव सुब्रमण्यम सदानी श्रीराम, राहणार वज्रेश्वरी नगर, अक्कलकोट रोड, MIDC, सोलापूर। सध्या काल रात्री 12 ते 2 या दरम्यान पाऊस चालू होतं। 2 वाजता सगळ्यांचे घरं भरले गेलेले आहेत आणि सगळे दुकानं, घरं आणि सगळ्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे। घरात पाणी भरलेलं आहे, सगळं धान्य बिन्य सगळं वाया गेलेलं आहे, त्यातनं वाहून गेलेलं आहे। गाड्या पण पूर्ण पाण्याच्या खाली दाबल्या गेलेल्या आहेत। 4.5 फूट पाणी होतं, आम्हाला गुडघ्याच्या वर येत होतं पाणी, घरातही पूर्ण भरलेलं पाणी। आणि महानगरपालिकाला ह्याच्या आधी एकदा अर्ज लिहून दिलेला आहे, 1-2दा चेंबरचं काम सांगितलेलं होतं, ते अजूनही मान्य झालेलं नाही। ह्याच्या आधी मी दिलेलं होतं आणि परवा बी दिलेत, आता देणार आहे उद्या अजून का सगळे मिळून देणार आहे। मग महानगरपालिकाला सांगून पण महिन्यामध्ये तर मी वर्ष झालं आता सांगून, आणि काही ॲक्शन घेतलेलं नाही, काही रिस्पॉन्स बी दिले नाही। व्हिडिओ मागितलेले, व्हिडिओ सगळं रेकॉर्ड करून त्यांना पाठवलेलं होतं। मग त्यांनी
सीन करून सोडून गेले. कुठले प्रतिनिधी आले नाहीत का कोणी नाही. महानगरपालिकेचे? नगरसेवकांना फोन केला त्यांनी फोन सरळ कट करते आणि मेसेज नाही तर व्हिडिओ पाठवला की सीन करून सोडून द्यायला लागले. आपण अर्ज वगैरे दिले नाहीत का? अर्ज दिलो, 2दा दिलेला होता. एकानेही रिस्पॉन्स दिलेला नाही. महानगरपालिकेला एकदा दिलता आणि ऑनलाईनमध्ये पण मेल करून सांगितलेलं होतं. दोन्हीकडे रिस्पॉन्स भेटलेला नाही आम्हाला. आतापर्यंत काहीच नाही. आतापर्यंत काहीच नाही. 8 तास पाणी होतं घरात. सगळेजण रात्रीपासून उपाय म्हणजे जागेचा एकालाही झोपायला जागा नव्हती. तरी आम्ही बाजूचे सगळे इथं या दासरी यांच्या घरात रात्रीपासून इकडंच आहे. सगळेजण जागेत. जेवण पण अजून केलेलं काही नाही. सकाळपासून कुठं स्वयंपाक करण्यासारखी जागाच नाही का, म्हणजे सगळं धान्य वाहून गेलेलं आहे. सध्या सगळं वेस्ट झालेलं आहे पाण्याच्या ह्याच्यामुळं. तुमचं म्हणणं काय, ड्रेनेज जे पॅक झालं त्यामुळे पाणी सगळं येत आहे? हां, तिथं चेंबरमधनं पाणी पास होते आणि वरचंही नागनाथ सोसायटी आणि विणकर वसाहत जे आहे त्या विभागातलं पण पाणी इकडंच आपल्या या एरियाला येत आहे. म्हणून नगरसेवकांना मी सांगितलेलं होतं की रोडचं काम केल्यामुळं आम्हाला त्रास अजून वाढला. इकडं पाणी वरचं बी आम्हाला खाली यायला लागलं आहे. वरचं ड्रेनेज जे होतं त्यांना ब्लॉक करायला आम्ही सांगितलेलं होतं, विनंती बी केली. पूर्ण बंद केले करा म्हणलं तर बी ऐकले नाही. तरी बी आता पण वरचं पाणी अजून येत आहे. तुम्ही बघू शकता. आमचा कारखाना एक आहे, चादरचं कारखाना आहे. याच्या आधी बी 7 वर्षाखाली असंच टावेलचा कारखाना असताना पूर्ण पाणी भरलेलं. तेव्हाही पूर्ण मोठं नुकसान झालं आमचं. जेवढंही स्टॉक होतं ते सगळं पाण्यात जाऊन खराब झालं सगळं. आता ही सध्या चादरचं स्टॉक होतं ते सगळं खराब झालेलं आहे. किमान 20 लाखाचं तर स्टॉक होतं, पूर्ण खराब झालेलं आहे सध्या. आता त्याची भरपाई तर ते आम्ही बघून घेणार. तर आता लॉसमध्ये सध्या आमचं पूर्ण जर महापालिका आणि नगरसेवक जर लक्ष दिले असते तर आमचं लॉस झालं नसतं. आता त्यांनी जर पहिल्यापासून लक्ष दिले असते तर आता लॉस झाला नसतं. जर त्यांनी आता बी लक्ष दिलं ना, आम्ही विचार करीन त्यांच्याबद्दल. जर त्यांनी विचार केला नाही तर इथली बी जनता काय त्यांच्याबद्दल विचार करू शकत नाही. मत तर घालणार लांब, बस त्यांनी घालणार का नाही ते आता जनतावर आहे. सध्या भडकलेली आहे जनता आणि आमचा लॉस पण आहे. तुम्ही जाताना एकदा शूट करून बघा. देवेंद्रदादा पोटे यांना म्हणजे त्यांचे माणूस आलते, बल्ला हे त्यांनी सगळेजण त्यांचे कर्मचारी त्यांनी आलते, सगळं बघितले परिस्थिती. मग देवेंद्रदादा यांनी दुपारी स्वतःकडून अख्ख्या गल्लीला ज्यांना घर भरलेलं आहे असं त्रास आहे ना, सगळ्यासाठी जेवणचं आयोजित केलेलं होतं तिथं देवी मंदिरमध्ये. त्यांच्यासाठी धन्यवाद. पण एक विनंती आहे की नगरसेवकांना समजून सांगावे की ज्यांना कुठला एरिया दिलेला आहे त्या एरियाला त्यांनी लक्ष द्यावं, ही विनंती आहे त्यांच्याकडे.